श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जयाजी मंगलधामा, मंगल नाम तुझे आत्मया रामा. चराचर फलांकित द्रुमा, नामा अनामा तीर्थ तू. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करून क्षणभर नामस्मरण करू. अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 18वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो नमस्कार. पूर्वी मेरुगिरीचे दक्षिण पारी, मेरुगिरीच्या दक्षिणेला विंध्याद्री पर्वत निर्धारी, या विंध्याद्री पर्वतातून वाहणारी नर्मदा वाहे अमृतमय नीरी, वृक्षतिरी शोभती. या नर्मदेच्या स्नानाकरता तेथे ऋषी समुदा उबरवा. स्नान संधे आराधी उमाधवा. यक्ष गंधर्वा ते धवा. आराम रमवी सर्वाते. असं वातावरण तिथलं परम पवित्र की जिथे तेथे भवानी सहित शूळपानी. क्रीडार्थ येतात तये वनी. ऐसी ते परम शोभित स्थानी. अनुपम्य नवदवे. अशा अनुपम्य नर्मदेच्या काठावरती भृगुनामे एक नगरी, भृगु नावाची एक नगरी, परमरमणीय परी. सदा वास्तव्य अमरपुरी. तप आदरे करिता जती. देवांनी येऊन अनेक काळ तिथे तप केलंय. तव तया नगरी एक ब्राह्मण. त्या गावामध्ये एक ब्राह्मण भृगुवंशज सकुलीन. वेदाध्ययनी परम निपुण. ज्योतिषी पूर्ण सिद्धांती. ज्योतिष वेद वेदांत सगळं जाणणारा. नामतया कुळशर्मा. कुळशर्मा नावाचा एक द्विज. धर्म अधर्म सगळ्या गोष्टींचं ज्ञान आहे. त्याच्या पोटी एक कन्या होती. तिचं नाव मेधावती आहे. अहो, ती दिसायला रूपवान होती, गुणवान होती. 16 वर्षाची झाली. मग पितयाने वर विचार, मुलीचं लग्न करावं असा विचार पितयाच्या मनामध्ये करिता झाला साचार. पद्मनाभ एक द्विजकुमार. अतिसुंदर सुलक्षणी. सालंकृत कन्यादान केलं. वेदशास्त्र संपन्न अशा पद्मनाभ नावाच्या विप्रकुमाराशी तिचं लग्न झालं. आनंदी आनंद झाला. काही एक दिवस श्वशुर मंदिरी. राहिलीसे ते सुंदरी. काही काळ आपल्या सासूरवाडीला राहिली. उभयता प्रीती पडी भारी. न सोडी एकमेका. दोघांमध्ये एक विशेष प्रेम निर्माण झालं. एकही क्षण दोघांना वियोग सहन होत नव्हता एकमेकांचा. तो एकदा काय झालं. एकदा नर्मदा तिरी विप्रकुमार. जलक्रीडा करिता निर्भर. सन्निध पातला एक मगर. नेला ओढोनी पाताळा. अचानक काळाचा घाला या विप्रकुमारावरती पडला आणि या पद्मनाभाला मगरीने पकडलं आणि नदीच्या तळाशी घेऊन गेली. तिरी होता जो समुदाव. नदीच्या काठच्या लोकांनी हाहाकार करती जो सर्व. ग्रामवासियांनी घेतली धाव. मात जाणविली पितया ते. जेव्हा कळालं, वाईट वाटलं. काय करावं. पितयाई रडायला लागला. म्हणे, आहा देवा जगन्नाथा. कोठवरी भोगू वैधव्य व्यथा. जन म्हणती हे ललना आता. करील काय ने नव्हे. सगळीकडे अनेक चर्चा सुरू झाल्या. लोक येतो जमलेला समुदाय काही चर्चा करील काही सांगता येत नाही. पहा नाही कोणी कोणाची. कोणी कोणाचं नाही. व सगळेजण रडत होते. अवघी सांगाती सुखाची. सगळेजण सुखाचे आहेत. वेळ येता मृत्यू काळीची. अंती एकलाची यायचा तसे. एकट्याला जावण लाग. अंती कोण कोणाच्या सोबत येणारे आपल्याला माहिती आहे. आणि एकच महत्त्वाचा विचार आहे. याच्यासाठी मंडळी आपण करावा आपला विचार. आपला विचार आपण केला पाहिजे. तरावया पार भवसिंधू. कवण नाही कोणाचे. अंती जाणे लागे नेमाचे. या लागे सार्थक जन्माचे. करा साचे बापांनो. यासाठी जन्माचं सार्थक केलंच पाहिजे. पित्याच्या घरी राहतीये. वैधव्य प्राप्त झालेलं. दुःख होतं. वाईट वाटायचं. पण काय करणार. तव एकेकाळी ते सुंदरी. स्नानार्थ पातली नर्मदा तीरी. तेथे पुराण श्रवणे क्षणभरी. अवकाशे बैसली असे.
नदीकाठी आली होती, स्नान केलं. पुराण सांगत होते. ऐकत बसली. ऐकता ऐकता तिच्या कानावरती अधिक मास महात्म्य पडलं. आनंद वाटला. अगदी आनंदाने घरी आली. बाबांना म्हणाली, बाबा बाबा आज मी अधिक मास महात्म्य ऐकलं. माझी इच्छा आहे, मला काहीतरी व्रत सांगा, काहीतरी नियम सांगा बाबा, मला माझ्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे. त्यावेळेला विप्राने बघितलं. अगं बाळा, परी संपूर्ण भरत आला मास. अगं महिना भरत आला, उर्वरित राहिला एक दिवस. तरी तू आचरे स्नान दानास, मौन नक्तास आचरावे. वडिलांनी तिला 1 दिवसाचं व्रत आचरण करायला सांगितलं. 1 दिवसाच्या व्रताच्या आचरणाचा प्रभाव मंडळी, तिने जे जे सांगितलं वडिलांनींना ते सगळं यथाविधी केलं. सगळं केलं. अगदी प्रातस्नानापासून प्रातकाळी स्नानार्थ तत्वता नर्मदा तिरी पातळी स्नानाला आली. नर्मदेचं स्नान केलं. नर्मदा मातेचं पूजन केलं. आरती केली. ओवाळू आरती, जय जय नर्मदा माते. पाप ताप दैन्य वारुणी, देई सौख्याते, आई देई सौख्याते. ओवाळू आरती, जय जय नर्मदा माते. प्रार्थना करतीये, शिवशंभूच्या भाळी चंद्रा तेथे उत्पत्ती. आई, तुझी उत्पत्ती भगवान महादेवाच्या शिरावरून. श्यामल कोमल शीतल, तुझी कांती श्यामल कोमल शीतल तव कांती. रूपकुमारी तव देखुनिया, सुरमुनी तुझ गाती. आई, या रूपासी बघण्या माझे मन हे आतुरते. ओवाळू आरती, जय जय नर्मदा माते. आरती केली. जगताच्या उद्धारा जलरूप होऊन तू आली. विंध्याद्रीचा आश्रय घेऊन प्रवाहित झाली. संत समागम ज्ञान यती जन आश्रयास केली. अनेकांना आश्रय दिली. भक्तांना तू भुक्ती देऊन देई मोक्षाते. माते देई मोक्षाते. काय तुझं वर्णन करावं. ओवाळू आरती, जय जय नर्मदा माते. आई, खरंच अखंड आमची ही वृत्ती तुझ्या चरणाशी विलीन राहो अशी प्रार्थना केली. स्नान केलं. नर्मदेच्या काठावर दीपदान केलं. यथाशक्ती अपूपदान, वस्त्रदान, पात्रदान, दक्षिणादान, अलंकारदान, जे जे जमल ते सगळं दान केलं. मंडळी, व्रताचे उद्यापन करोनी उद्यापनही केलं. भावार्थ बळे प्रसन्न शूलपानी. तिच्या अंतःकरणातला दृढ आणि शुद्ध भाव पाहून विमान आले स्वर्गाहुनी. शिवगणी मंडित पै. शिवगणी मंडित असं विमान महादेवांनी तिला घ्यायला पाठवलं आणि तिला भगवंत कैलासाला घेऊन गेले. देवासमोर जाऊन उभी राहिली. काय तिचं भाग्य हो, काय भाग्य बघा ना. हात जोडून महादेवाला प्रार्थना केली. जय शंकर सदाशिवा, कर्पूर गौरा उमाधवा, भक्त वरदायक प्रिय माधवा, सोडविले भवापासून. देवा, मला ह्या भवापासून आपण सोडवलं, किती आनंद वाटला. स्तुतिवाद करुणी मस्तक ठेवी शिवचरणी. शिवाच्या चरणावर मस्तक ठेवलं. समोर जगदंबा, आदिमाया, आदिशक्ती भगवती बसलेली होती. तिने हिच्याकडे पाहिलं. निरखूण पाहे भवानी, तव कुंकुमहीन वदनी. म्हणे धवरहित हे कामिनी, जाणवले मनी जगन्माते. ही वैधव्य प्राप्त झालेली स्त्री दिसतीये. देवानी पाहिलं. हो, नमोनिया कैलास राणा, एरा एर करुणी हास्यवदना. देवोनिया अभ्युत्थाना, रमा रमणा बैसविले. एक दिवस, कितीतरी दिवसांनी स्वतः महादेव भगवान विष्णू परमात्मा महादेवाला भेटायला आले. एकमेकांना पाहिलं. आनंद झाला. एकमेकांचं स्वागत झालं आणि स्वतः उमाधव, स्वतः माधव देवांची स्वारी रमेला बरोबर घेतलं. विष्णू परमात्मा, लक्ष्मी, स्वतः महादेव आणि पार्वती चौघे जण निघाले. यांनी बरोबर मेधावतीला पण घेतलं आणि कुठे आले. सवे घेतली मेधावती, काशीपुरा पावले त्वरितगती. अनुपम्य रचना तये स्थिती, देखून मनी आनंद. त्या नगराला पाहिल्यावरती भगवंताला आनंद झाला. म्हणून आनंद वन म्हणती, म्हणून त्याला आनंद वन म्हणल्या गेलं. अमृतवाहिनी भागीरथी, जिथे जय गंगे भागीरथी.
हर गंगे भागीरथी. शिवानंद शिव सुंदरतेची पावनतेची तू मूर्ती. पावनतेची ही मूर्ती जय गंगे भागीरथी. ती गंगा पाहिली, आनंद वाटला. तेथे वास्तव्य नीलकंठ स्वतः महादेवाचं वास्तव्य करिता झाला वरिष्ठ. केशवराज दैवत श्रेष्ठ स्थापी नीलकंठात्यादरे. स्वतः भगवान विष्णू परमात्म्याची केशवराज म्हणून स्थापना महादेवांनी केली. त्यावेळेला मेधावतीकडे पाहिलं. पार्वतीला वाईट वाटलं. तिने विश्वनाथाला प्रार्थना केली. म्हणे, हे सती वैधव्य वथा न साहेची सर्वथा. हिचं वैधव्य मला पाहत नाही. भोळा उदार कर्पूर गौर देता झाला अक्षयीवर. अक्षयी सौभाग्यापार हो शंकर बोलिला. तुला अक्षय सुवासिनी हो असा मी आशीर्वाद देतो. तिला तिथे स्थापन केलं. स्वतः भगवंतांनी काशीमध्ये तिला स्थापन केलं, त्या मेधावतीला. आणि ती पुढे कोण आहे? तैपासोनी नाम जाण मंगळा गौरी ठेवी त्रिनयन. दिधले अक्षयी भुवन स्थापिले जाण वाराणसीये. वाराणसी क्षेत्रामध्ये तिची स्थापना केली. बघा, आईसी ते मेधावती विप्रदुहिता. एक दिनी व्रताचरता वैधव्याची निवारुणी व्यथा. अक्षयी सौभाग्याते झाली. अक्षय सौभाग्य प्राप्त झालं. एक दिवसाच्या व्रताचा हा प्रभाव आहे अधिक महिन्यातल्या. शिवपुराणीची हे कथा पद्मपुराणी असे तत्वता. पद्मपुराणामध्ये आलेली ही कथा. मंडळी, लक्षात ठेवा, नर अथवा नारी, बाळ अथवा वृद्ध सुंदरी, लाभ सारिखा सर्वांपरी व्रत निर्धारी आचरिता. हे व्रत कोणीही आचरण केलं याच्यासाठी असं काही नाही की हे स्त्रियांनीच केलं पाहिजे. पुरुषांनी, स्त्रियांनी, अबालवृद्ध सगळ्यांनी हे व्रत करावं. या व्रताचा हा प्रभावच आहे आणि या प्रभावाने नक्की आपलं कल्याण होणारच आहे. आणि लक्षात ठेवायचं मंडळी, जेव्हा कल्याण होतं ना त्यावेळेला त्याचा आनंद एक वेगळाच असतो. आणि हा आनंद तुम्हाला मला घ्यायचा असेल तर किमान एक दिवस तरी आपण हे व्रत केलं पाहिजे. आणि जे आपल्याला कळाले ते आपल्या आप्त, इष्ट, मित्र, बांधवांना, आपल्या हितचिंतकांनाही कळालं पाहिजे. आणि आपण करावं, सगळ्यांकडून करून घ्यावं, अशा उद्देशाने हा कथाभाग आपण अनेकांनाही ऐकवला पाहिजे. जय जय रघुवीर समर्थ.